आम्हाला निवडून द्या, घ्या 500-500 रुपये, 1000-1000 रुपये, त्याच्या मारामारी करते निवडून आले तरी. आणि पाण्याचा पत्ता नाही, गरीब मरतं, मोठे लोक तसेच राहतात, पण गरीबालाच हे नाही. ही पाण्यासाठीची मागणी नाहीये, हा आहे पाण्यासाठीचा आक्रोश. मनमाडच्या वागदर्डी धरण रस्त्यावर पाण्यासाठी वणवण करणाऱ्या या महिलांचे हे प्रश्न काळीज चिरतात. पण आपल्याकडे या प्रश्नांची उत्तरं नाहीत. अर्थात शासनाकडे काहीतरी उत्तर असेल अशी या महिलांची अपेक्षा. अगदी 5 दिवसांआड पाणी आलं तरी चालेल असं सांगणाऱ्या या महिलेची ही अगतिकता म्हणावी की आणखी काही. काय सुविधा आहे? काहीच नाही ना. पाणी सोडा ना, 1 दिवसाड 2 दिवसाड आम्हाला 6 दिवसाला असलं तरी चालेल पाणी. काय आम्ही म्हणत नाही तुम्ही रोजच सोडा, 5 दिवसानंतर सोडले तरी होतं ना. मग पानेवाडी प्रकल्पामुळे चर्चेत असलेलं मनमाड हे गाव, अर्थात पेट्रोलमुळेच ज्या अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनावणेंना जाळून मारण्यात आलं त्या अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेमुळेही मनमाड आपल्या परिचयाचं आहे. आजही पाण्यासाठी वणवण करत असताना गावकऱ्यांच्या तोंडी सोनावणे आणि पेट्रोलचाच विषय असतो. कारण पेट्रोल आलं बरोबर अर्थकारण आणि पाठोपाठ गुन्हेगारी. पण पाणी कालही नव्हतं, आजही नाही आणि उद्याही असेल असं इथल्या कुणालाच वाटत नाही. पाईपलाईननं मुंबईहून पेट्रोल आणता येतं, मग पाणी का नाही याच प्रश्नात इथली व्यथा दडली आहे. मुंबईवरून पेट्रोल मनमाडपर्यंत येऊ शकतं, पण साधं लासलगावपासून पाणीपर्यंत येऊ शकत नाही पाटाद्वारे. इथं पाणीच नाही. आज ह्या नळावर जर म्हणलं तर पर आंबेडकर नगर, मालेगाव नाक्याकून लोक येण्यावर पाण्याला येतात. या मनमाडमध्ये प्रत्येक ठिकाणी पाण्याचा त्रास आहे. मुळात पाण्याचं दुर्भिक्ष, त्यात सरकारी योजनांचा बट्ट्याबोळ, पाईपलाईन फुटलेली, बंधाऱ्यावरच्या मोटारीही बिघडलेल्या. तक्रारींचा हा पाढा सरकारी नाकर्तेपणाची लखतरं वेशीवर टांगणारा. बऱ्याच ठिकाणी लिकेज आहे, म्युन्सिपाल्टी काही लक्ष द्यायला तयार नाही. भुजबळ साहेबांनी आश्वासन दिलं पाणी आणतो, पण काही त्याचे काही हे नाही. पूर्ण डॅम क्वाड झालेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो तर कोणतं ते गवत इतकं उगलेलं आहे का त्याच्यापासून बेशरम गवत का त्याच्यापासून अक्षरशः लोकांना रोगराई उत्पन्न होईल. ते सुद्धा आता काढायला पाहिजे आणि ते सुद्धा काढून नाही राहिले. साफसफाई नाही नगरपालिका बिलकुल त्याच्याकडं. आणि जे बोर केले ते सुद्धा लीक आहे, त्यांच्यावाली बोर बी लीक आहे. गेली अनेक वर्ष पाणीबाणी सहन करणाऱ्या मनमाडकरांना छगन भुजबळांचे सुपुत्र पंकज भुजबळ आमदार झाल्यावर चमत्कार होईल असं वाटलं होतं. भुजबळांनी मनमाडचा पाणी प्रश्न 1.5 वर्षात संपवू असं स्वप्नही 2010 मध्ये दाखवलं होतं. पण या आश्वासनांचे चटके मनमाडकर आत्ताही उन्हाच्या चटक्यांबरोबर सहन करतायत. या गावात पेट्रोल पाटानं येतं, पण इथल्या लोकांना पाण्यासाठी मात्र तासनतास वाट पाहावी लागते. 15-15 दिवसांनी आलेल्या पाण्याला वास येतो, पाण्यात किडे पडतात, पाण्यात अळ्या असतात. इथल्या माता भगिनींचा असा आक्रोश आहे. आम्हाला चांगलं पाणी मिळेल का असा प्रश्न इथल्या माय भगिनी वर्षानुवर्ष विचारतात. नेते दर 5 वर्षांनी येतात आणि पाणी देऊ असं आश्वासन देतात. गावात पाणी येत नाही. मनमाड हे पाणी टंचाईची सर्वाधिक झळ बसत असलेलं नाशिकमधील गाव. पण मनमाड बरोबर सटाणा, नांदगाव, मालेगाव, सुरगाणा, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्येही भीषण पाणी टंचाई आहे. अनेक गावांमध्ये 2-2, 3-3, 4-4 दिवसांआड पाणी येत आहे. यात भर म्हणून अनेक दुर्गम भागात वीज टंचाईही भेडसावतीये. त्यामुळे या माणसांसाठी रोजचं जगणं खडतर बनलंय. माथ्यावर आग ओकणाऱ्या सूर्याच्या साक्षीनं रोज अनेक पावलं पाण्याच्या शोधासाठी बाहेर पडतात. कारण त्यांना जगायचंय, फक्त जगायचंय. कॅमेरामन सतीश काळेसह विश्वास देवकर, साम मराठी, मनमाड.